नमस्ते मित्रांनो. काल एक खूप संपादकीयमध्ये सकाळ पेपरच्या एक खूप चांगला लेख आला होता, उंच झोक्यांचा अर्थ. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल संपादकांनी लिहिलेला लेख आहे, त्यामुळं तो सर्वांगीण आहे. सकाळच्या पेपरमध्ये जे संपादकीय असतं ते खूप चांगलं असतं, असा माझा गेल्या 20-30 वर्षाचा अनुभव. आणि त्या 20-30 वर्षाच्या अनुभवातनं मला असं वाटतं की त्यांनी लिहिलेल्या लेखाचा थोडासा उहापोहा आपण चर्चा करायला हरकत नाही. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आत्ता सेन्सेक्स 70,000ला टच करून माघारी आला आहे. तो जो झोका आहे अर्थकारणातला, तो खूप चांगला ॲक्शन घेतो आहे. आणि त्या ॲक्शन कोणत्या परिस्थितीमध्ये घेतो आहे हे पण जाणून घेणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी बाहेर युद्ध चालू आहे, त्याच्यानंतर क्रूड ऑइलच्या किमती वाढत आहेत, त्याचबरोबर अनेक मोठे मोठे देश आर्थिक अडचणीत आहेत किंवा तिथला महागाईचा दर वाढलेला आहे, उदाहरणार्थ अमेरिका किंवा ब्रिटन. तर तिथंसुद्धा आपण एवढ्या सगळ्या निगेटिव्ह न्यूजमध्ये सुद्धा आपण आपला आर्थिक जी अर्थव्यवस्था आहे त्याची प्रगतीचा आलेख मात्र वाढत चालला आहे. आणि तो सेन्सेक्स बरोबर जोडला जाणं अपेक्षित आहे, कारण तो एकमेव पार्ट नाही आर्थिक परिस्थिती चांगली असण्याचा, पण तरीसुद्धा तो एक पार्ट असू शकतो. त्यामुळं भारताची स्थिती आशादायक दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. रूळ बदलताना नेहमी खडखडाट होतो, त्यामुळं भारताने मागच्या 4-5-6 वर्षामध्ये आर्थिक धोरणं बरीच बदलली. आणि त्या आर्थिक धोरणं बदलल्यामुळं जो खडखडाट होणार होता तो लोकशाही म्हणून अपेक्षित होता आणि तो झालाही. आणि त्यावेळी असं वाटत होतं की ही निराशाजनक अर्थव्यवस्था होईल तयार. यामुळं श्रीमंत होत जातील, गरीब अधिक गरीब होत चालली आहेत. हे फक्त मोदींनी अदानी अंबानींसाठीचीच अर्थव्यवस्था तयार करतायत वगैरे असं सगळे काही चित्र होतं, पण ते निराशाजनक चित्र आहे असं काही जणांचं मत होतं. पण इथं संपादकांनी त्यामध्ये उत्तर दिलं आहे की 2017मध्ये ज्यावेळी GST आला त्यावेळी त्यांनी अपेक्षित केलं होतं की 1 लाख दर महिन्याचं 1 लाख कोटी रुपये दर महिन्याला येतील. तर ते 1 लाख कोटीऐवजी 1,60,000 कोटी रुपये GST महसूल दर महिन्याला येतो आहे. म्हणजे हे पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि GST नुसती आल्यामुळं सरकारकडं पैसा तर येतो आहे आणि तो गुंतवलाही जातो आहे. त्यामुळं रस्ते तयार होणं, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं, एअरपोर्ट्स तयार होणं, त्या दृष्टीने पण त्याच्या डेव्हलपमेंट्स चालू झाल्यात. आणि त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की GST चालू झाल्याचे काही फायदे दुसरे पण झाले, की जसं की प्रचंड स्पीडनी ट्रान्सपोर्टेशन वाढलं. म्हणजे ज्या वस्तू जिथं न ट्रान्सपोर्ट करायच्या त्या लवकर वेळेत लोकांपर्यंत पोचायला लागल्या. दुसरी गोष्ट, रस्ते चांगले झाले त्यामुळं, कारण पैसे आले तर ते इन्व्हेस्ट केले गेले. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की इंधनाची बचत झाली. नाही तर प्रत्येक ठिकाणी इंधन वाया जात होतं की ते वॅट चेक करा, हे चेक करा, ते चेक करा. तर हे सगळं कमी झालं, तो एक मोठा फायदा झाला. आता यामुळं कंपन्यांचे फायदे वाढले, कंपन्यांचा प्रॉफिट वाढला. कंपन्यांचा प्रॉफिट वाढल्यामुळं शेअर मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागला. यामध्ये त्यांनी म्हणलं आहे की हा उसळीचा बुडबुडा आहे असं काही जणांना वाटू शकतं, पण तसं नाही आहे. का तर कंपन्यांचा प्रॉफिट आहे म्हणजे ती उसळी नाही, तो बुडबुडा नाही आहे. ती खरंच प्रगती त्या देशातल्या सगळ्या कंपन्यांची होत असेल तर शेअर मार्केटवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होणार. त्याच्यानंतर ही परिस्थिती जशी सुधारली तसंच त्यांनी बँकिंगमधले सुद्धा काही थकीत बुडीत खाती गोठवून टाकली आणि रिकामी केली. आणि त्यांच्या नवीन नियमावलीनुसार त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकवल्या की ज्यामुळे त्यांच्यामध्ये पण त्याचे पॉझिटिव्ह परिणाम दिसायला चालू झाले. ही एक नवीन गोष्ट मला चांगली वाटली. त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की देशातील परिस्थितीमधल्या ह्या ज्या घटका आहेत ते ठळकपणे प्रतिसाद द्यायला लागलेत यामुळं. आणि त्यामुळं लोक कर्ज घ्यायला लागली आहेत आणि नवीन स्टार्टअप्स चालू व्हायला लागले आहेत, त्यामुळं मुवमेंट व्हायला लागली. आणि
नेहमी शेअर मार्केटवर जो परिणाम होतो तो बाहेरच्या घटकांचा जो होत असतो की अमेरिकेमधले व्याजदर कमी जास्त होणं किंवा युद्ध होणं, तर ह्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर बराच कमी झाला आहे. कारण काय तर भारतीय लोक तिथं गुंतवणूक वाढवायला लागलेत. म्हणजे SIP-मधनं सुद्धा 17,000 करोड रुपये दर महिना शेअर मार्केटमध्ये यायला लागलेत. आणि त्याचा परिणाम हा झाला आहे की भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर मार्केटचा वाढण्याचा स्पीड वाढत चालला आहे. त्यामुळं बाहेरच्या घटकांमुळे जे शेअर मार्केटमध्ये घसरण व्हायची पूर्वी बाहेरच्या देशांच्या घटनांमुळं, ते आता बंद होत चाललं आहे. याचं दूरगामी आर्थिक परिणाम जे आहेत ते खूप चांगले आणि फायदेशीर आहेत असं त्यांचं संपादकांचं मत आहे. आणि हे आर्थिक परिणाम इतके चांगले आहेत की त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सुद्धा आपल्या आर्थिक वाढीचा जो दर आहे तो दर वाढवला आहे आणि तो 7%वर नेला आहे. ही पण एक पॉझिटिव्ह आणि चांगली न्यूज आहे. त्यामुळं आता त्यांनी काय म्हणलं आहे की हे आव्हान आहे आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. म्हणजे काय तर आपली गुंतवणूक आता शेअर मार्केटमध्ये थोडीशी वाढवली पाहिजे. म्हणजे जर आपण गुंतवणूक सगळीच फक्त रिअल इस्टेट किंवा नुसतीच सगळी सोन्यात किंवा FDमध्ये करत असू तर आपल्या पैशाला स्पीड नाही मिळणार. जर आपल्याला पैशाचा स्पीड मिळवायचा असेल तर नवीन वाटा पण चोखंदळाव्या लागतील, जशा देशांनी नवीन वाटा चोखंदळल्या आहेत. आणि नवीन वाटा चोखंदळत असताना जो खडखडाट होणार आहे रेल्वेच्या रुळासारखा, तो खडखडाट तुमच्या बाबतीतही होणार. पण गुंतवणुकीचा नवीन प्रकार पण तुम्ही जाणून घेऊन त्या प्रकारामध्ये पण थोडीशी गुंतवणूक शिफ्ट करणं, 20-30% ती वाढवणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आहे. कारण त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये भविष्यामध्ये प्रचंड बदल घडणारा असू शकतो. आणि त्यामुळं तुम्ही ह्याचा सकारात्मक विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू.